सभासदांच्या विश्वासावर श्रीकृष्ण नागरी पतसंस्था राज्यासाठी आदर्श ठरेल, राजन पाटील। कामती विशेष प्रतिनिधी, जनसंसद न्यूज। सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर श्रीकृष्ण नागरी पतसंस्था अल्पावधीत प्रगतीपथावर आली असून राज्यातील इतर पतसंस्थांसाठी ही संस्था आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार राजन पाटील यांनी काढले। ते राज्य सहकार परिषदचे अध्यक्ष तथा माजी आमदार असून कामती बुद्रुक येथे आयोजित संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी श्रीकृष्ण उद्योग समूहचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे, उपाध्यक्ष हनुमंत निकम, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, ज्येष्ठ नेते शिवानंद पाटील, रामराव भोसले पाटील, जालिंदर लांदे, ॲडव्होकेट बाळासाहेब नवले, पंडित निकम, असलम चौधरी, जयसिंग आवताडे, अंकुश आवताडे, अशोक आवताडे, गुरुजी, प्राध्यापक माऊली जाधव, बाबासाहेब जाधव, प्रवीण भोसले, अशोक भोसले आणि शुक्राचार्य हावळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजन पाटील म्हणाले की सध्याच्या बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत पतसंस्था चालविणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे। चुकीच्या निर्णयांमुळे अनेक संस्थांना टाळे लागले असताना श्रीकृष्ण पतसंस्थेने सक्षम व्यवस्थापन, शिस्तबद्ध नियोजन आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे। ठेवीदार सभासदांसाठी राबविण्यात येणारे प्रोत्साहनात्मक उपक्रम संस्थेच्या विश्वासार्हतेत भर घालणारे आहेत। आगामी काळात ही संस्था राज्यपातळीवर नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। संस्थेचे संस्थापक प्राध्यापक प्रमोद आवताडे यांनी सांगितले की अत्यंत सामान्य कुटुंबातून संघर्ष करत आलेल्या अनुभवामुळे समाजातील गरीब, गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना मदतीची भूमिका आपण कायम जपली आहे। संस्थेचा कारभार प्रामाणिक व पारदर्शक ठेवला तर यश निश्चित मिळते, याची प्रचिती या अल्प कालावधीतच आली असल्याचे त्यांनी नमूद केले। सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासावर पतसंस्थेचा विस्तार राज्यभर करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात संस्थेच्या वतीने ठेवीदार सभासदांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी प्रकाश आवताडे, प्रदीप आमले, रमेश आवताडे, दत्ता पाटील, अजय गायकवाड, नवनाथ वराडे, एकनाथ वाघमारे आणि संतोष वाघमारे आदी उपस्थित होते।